आणि या मुद्द्याच्या अनुषंगाने आता आपली भूमिका मांडतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. आधी जसं लोकांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असायचं तसं आजकाल युवकांना राजकीय नेता बनायचं असतं. गल्लोगल्ली कुठल्या न कुठल्या नव्या दादा काका मामा भाऊचे अवैध होर्डिंग लागलेले असतात आणि गॉगल लावलेले होर्डिंगवरच्या नव्या भाऊंना मित्रवर्ग वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. डॉक्टरचा तर फक्त मुलगा किंवा मुलगीच डॉक्टर बनतो, पण राजकारणात तर नेत्याचा अख्खा परिवारच उतरताना दिसतोय. ही सध्याची राजकीय संस्कृतीच झाली आहे. त्यात रोहित, जय, युगेंद्र किंवा पार्थ हे तर पवार आहेत. आजचे वक्तव्य म्हणजे बारामतीवरचा संघर्ष आहे. बारामती म्हणजे पवार हे समीकरण, पण बारामतीची सत्ता हीच पवारांचे सर्वोच्च नेतृत्व ठरवते असंही कुठेतरी वाटतं. बारामतीत आतापर्यंत दोन वेगवेगळ्या लेव्हलला दोन पवारांची सत्ता होती, शरद पवार आणि अजित पवार. दादा गेले आणि इतक्यात अत्यंत एनर्जेटिक असलेले शरद पवार सुद्धा बऱ्याचदा तब्येतीच्या कारणामुळे बॅकसीट घेताना किंवा अनुपस्थित दिसतायत. त्यामुळे बारामतीत स्पेस निर्माण झालीये का, जी भरून काढण्याची महत्वाकांक्षा बाहेरून नाही तर पवार परिवारातूनच येते. कोणी म्हणेल तिथे ऑलरेडी सुप्रिया सुळे आहेत. सुनेत्रा पवार यांची सुद्धा आज निवडणूक होती. त्यांच्या मार्गात सुद्धा निवडून येण्यात खूप अडथळे असतील असं दिसत नाहीये. तरी मग कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि चर्चा, पवारांच्या तरुण पिढीला विचारल्या जाणारे प्रश्न, त्या तरुण पिढीची स्वतःची उत्तरं, त्यांची वक्तव्य, या सगळ्याचा अर्थ एकच. एक राजकीय स्पेस आहे जी त्यांना दिसते, जी लोकांना दिसते, जी भरण्यासाठीची अघोषित डेडलाईन 2029 आहे. आणि नेहमीप्रमाणेच परिवार आणि राजकारण वेगवेगळं ठेवणारं पवार कुटुंब आणि त्या कुटुंबातील हे तरुण पोटनिवडणुकीत मत टाकत असताना 2029च्या निवडणुकीचे हिशेब आत्तापासून मांडतायत. या वक्तव्यांचा परिपाक हा की दोनच शक्यता आहेत, पवार विरुद्ध पवार किंवा पवार बरोबर पवार. यातील काहीही झालं तरी बारामती आणि पवार हे समीकरण कायम राहणार हे सुद्धा ही तरुण पिढी एका प्रकारे अधोरेखित करते. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच 0 आवर मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.